महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। अवघ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल आज लागणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदतवाढ आज संपतीये। आज दुपारी 4च्या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या अपात्रता सुनावणीचा निकाल जाहीर करणार आहेत। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 19 महिन्यानंतर राज्यातल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देतात याची उत्सुकता आहे। विधिमंडळात निकालाचं वाचन केलं जाईल। सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाईल आणि यावेळेला निकालातले ठळक मुद्दे वाचून देखील दाखवले जातील। सहा भागांमध्ये हा निकाल आता लागताना दिसतोय आपल्याला। सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी केलेली होती। सुनील प्रभू यांनी 3 अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका केलेल्या होत्या। सुनील प्रभूंनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातल्या 18 आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका केलेल्या होत्या। या व्यतिरिक्त विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हीपचा भंग केल्याबद्दल सुनील प्रभूंनी शिंदेंसह 39 आमदारांच्या अपात्रतेची याचिका देखील दाखल केली होती। या व्यतिरिक्त सुनील प्रभूंनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हीपचा भंग केल्याबद्दल शिंदेंसह 39 आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका देखील होत्या आणि त्यानंतर व्हीपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटातल्या 14 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची देखील याचिका दाखल करण्यात आलेली होती। त्यामुळे 6 भागांमध्ये हा निकाल वाचून दाखवला जाईल किंवा जाहीर केला जाईल असं समजतंय। यानंतर कोणकोणत्या आमदारांवर अपात्रतेची एक टांगती तलवार आहे यावर एक नजर टाकूया। एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किडीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर आणि चिमणराव पाटील। निकाल नेमका कसा लागणार आहे? दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकालाचं वाचन करतील। हे निकालपत्र अंदाजे 1200 पानांचं असू शकतं असं समजतंय। आतापर्यंत या प्रकरणी ज्या याचिका दाखल झालेल्या होत्या या सगळ्या याचिकांची 6 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे। 6 गटातल्या निकालाचे महत्त्वाचे मुद्दे अध्यक्ष यावेळेला वाचून दाखवतील। याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल हा 200 पानांहून अधिकचा असेल असंही समजतंय। हे 6 निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील। महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवल्यानंतर या निकालाची सविस्तर निकालाची जी प्रत आहे ती दोन्ही गटांना त्यानंतर पाठवली जाईल। सुनावणीसाठी दोन्ही गटांचे याचिकाकर्ते आणि वकील यांना देखील बोलावलं जाईल। राज्यातल्या सत्तांतराच्या वेळेला नेमका पक्ष कुणाचा होता याचा निर्णय सुद्धा विधानसभा अध्यक्ष करतील आणि यासाठी निकष कोणते यावर निकाल कुणाच्या बाजूने वळणार हे ठरेल। पक्ष कुणाचा हे निश्चित केल्यानंतर व्हीप आणि मतदानासाठी कुणाचा पक्षादेश खरा मानायचा याचा देखील निर्णय दिला जाईल। ज्या गटाचा पक्ष मानला जाईल त्याच गटातले आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून वाचतील। महत्त्वाची बाब म्हणजे या निकालाद्वारे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी स्पष्ट होतील यावर देखील एक नजर टाकूया। पक्षांतरबंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या काय हे यावरनं स्पष्ट होऊ शकेल। सुप्रीम कोर्टाच्या या प्रकरणातल्या मर्यादा देखील या एकंदरीत प्रकरणावरनं समोर येतील की काय असं बोललं जात आहे आणि अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अध्यक्षांचे अधिकार या देखील बाबी स्पष्ट होतील।